हम लोग जा रहे हैं गाँव। एक्चुअली एक गाड़ी है लेकिन उसमें फुल हो गए सब लोग। मैं सोच रहा हूँ ये ब्लॉग है ना आज मराठी में बना, क्योंकि अपना मराठी प्रोग्राम आहे मम्मी। तर मैंने ज़्यादा कुछ नहीं मैंने, क्योंकि मैं गर्मी होता है ना इसलिए, लेकिन ठंडी का मौसम है सो या सोफा सो कुछ। तो अभी हम लोग यहाँ पर रुके हैं और ये देख के मन कर रहा है मेरे मम्मी को खायचं माझं मन। सॉरी मराठीत आज ब्लॉग बनवणार आहे आपण। सो या मित्रांनो आपली बस येणार आहे थोड्याच वेळात। काय बसीचं नाव काय? लक्झरी माऊली। सो या आणि गणपती घाट पवई। मीला बोललो नको कारण मम्मीचं ना नंतर आहे ना थोडं उशीर आणि पोट दुखणार हे गॅरेंटेड आहे आणि ती मला बोलणार, त्यामुळं तरी पण तिची इच्छा आहे खायची तर खाऊन द्या। आता काय बोलणार आपण, जास्त काय बोलूच नाही शकणार। हे तुमच्यासोबत होतं का ते सांगा मला फक्त, त्यामुळे ना हा व्हिडिओ काढलेला। ओके सो स्टे ट्यून, आपल्याला भरपूर काय बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये। ओके सो या लव यू ऑल। सो या हम लोग हमारी आमची काय यार हिंदीमध्ये निघाला आता आमची आम्हाला गाडी भेटली आहे ही लक्झरी। सो या सिटिंग घेतलं आम्ही कारण वरती पण एकदम कंजेस्टेड होतं आणि इकडे कशी हवा वगैरे येते तर बेटर वाटतं जरा। सो या आणि कसं व्ह्यू वगैरे पण बघायला भेटतो त्यामुळे। आणि आम्ही घेतला आहे बुट्टा तोपर्यंत खायला आणि या बघूया आता कसा होता हा प्रवास मुंबई टू सोलापूर। मुंबई टू पंढरपूर। अगं पण सोलापूर पंढरपूर तिथंच येते ना। पंढरपूर पैसेंजर के लिए बस रुका देना, टाइम भी वेस्ट होता है और दूर भी जाना है, पास भी नहीं जाना है। सो या हम लोग यहाँ पर रुके टैगोर नगर के आगे है यहाँ पर, और देखते हैं अभी कितना देर निकलेगा। अभी फ़िलहाल तो 7:30 बज रहे हैं। परत हिंदीमध्ये यार मराठी बोलायचं चालतंय चल काय नाही होत। आता बनवलंय फ्लो मध्ये ना तर ते तसं होत आहे। ये ब्लॉग को थोड़ा सा एडजस्ट करना भाई लोग। मी मुंबईच्या पुढे आले या सोफा आणि बघूया थोडे स्टॉप आपण चाललो आणि कुठेपर्यंत आता सांगतो तुम्हाला जे होईल ते। नवी मुंबईचे तिकडे आहे, इकडे आहे ना स्टेडियम आहे तिथून। आय विल ट्राय टू शो यू। ओके ब्रिजच्या तिकडे आहे ना स्टेडियम आहे, मला वाटतं DY पाटील मे बी असेल। आणि आपला जर्नीचं सफर आहे या। बट तुम्हाला बोललो तर आहे ना एक्सपिरियन्स आहे ना बसचा, कुठल्या कारचा, कुठल्या बाईकचा, कुठलाही एक्सपिरियन्स आहे ना हर एक एक्सपिरियन्स वेगवेगळा असतो, तर तो घ्यायचा। मला पण आवडतो एक्सपिरियन्स असे घ्यायला ना। आम्ही ना ॲक्च्युली हे चालतं ना जे तोंडाला लागतं आणि जे थोडीशी काय म्हणतात त्याला कापसासारखं ना जे सॉफ्ट हे कपड्यांना ये वाला स्टेडियम तर आम्ही आहे ना घरातून मॅगी वगैरे आणलेली बनवून। हे जरा खोल ना। चमचा कुठे? हा हा ऐसी मॅगी चलो खाता हूँ फिर मी चालू केलं माझ्या इकडं। अगं पूर्ण घट्ट चालतं आता जरा हे झालंय पण चव लागतं माहिती तुला। हॉस्टेलमध्ये आम्ही खायचो ना, एक टीचर आम्हाला बनवून आणायची असली मॅगी, दिव्या मिस होतं तिचं नाव, मस्त वाटते। माझ्या इकडेच कर ग नीट दाखव।
चव लागली, बरं झालं बनवून आणली, नाहीतर आणली नसली तर मग भूक लागते. तर कुठं पण जाताना ना घेऊन जायचं थोडंफार तरी. तर आम्ही आता ना खंडाळा घाटात पोचलेलो आहे. ॲक्च्युली तो फ्रंट सीट असतो ना त्यावर चांगला व्ह्यू येतो, बट ठीक आहे आता ॲडजस्ट थोडासा है ना. खुद चला के गाड़ी जाएंगे, किधर ना किधर तो, और जल्दी से जल्दी जाएंगे अगर आप लोग सपोर्ट करोगे तो. आता आम्ही इथे थांबलो. आपली ही बस नीलकम धाब्याचं नाव मागे आत्ता लागलं. नीलकमल नाव आहे, नीलकमल. चल पोचलो तरी किती 4 4:30 वाजले. 4 झाले 4. थंडी किती आहे ग पण इथं मम्मी, भरपूर थंडी. ला 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 ला. किती वाजता आली आहे तुम्ही रिक्षा चालू केली आहे? 4 वाजताच चालू केली आहे. हा अच्छा, थंडी वगैरे वाजत ना तुम्हाला? लय थंडी आहे पण. हा, देवीचं मंदिर चालू असतं. हा, आणि आम्हाला ना मोहळला पण जायचं. हा, मग तसं काय असेल तर सोय करा चांगलं ह्याच्याने, आपण जाऊ. नाही तर तुम्ही काय ऍडजस्ट करत असताल तर मग तसं. हा, रिटर्न आम्ही म्हणजे 2-3 दिवसांनीच येणार. मग आपलं तिथं घर आहे ना. गुड मॉर्निंग. आम्ही पोहोचलोय सकाळी 4ला, तुम्ही पाहिली असेल. आणि आता इथे वाजलेत 5. आम्ही ऑलमोस्ट रेडी झालेलो आहे ना. तर आता बघू दे जॅकेट. ॲडिडासचं नाव जॅकेट आहे भाई. नॉट शोईंग ऑफ, जस्ट एक्साइटेड टू शो यू गाईज. ओके, आणि मस्त आहे. मी घालून दाखवतो. ओके, आंघोळ करून वगैरे रेडी झालो. आता निघायचं मंदिरला. सगळ्यात पहिलं दर्शन आपले, मग आपण इथून घरी. ओके, सुया हे बघा जॅकेट घातलेलं आहे, खाली ट्रॅक. आणि हे ॲक्च्युली थंडी खूप आहे ना, त्यामुळे म्हटलं जॅकेट घालावं. आणि हा रूम ठीक आहे, टाईमवर जे भेटलं ते ओके आहे ना, त्यामुळे सो फार सो गुड. मी भेटूया आता मंदिरामध्ये. एंटर करताच पूर्ण रूम संपलेला आहे. एवढाच रूम आहे. आणि रूम पण बघा कसं आहे. ह्याच्यासाठी 500 रुपये घेतलेत त्यांनी. 500 रुपये फक्त. आम्ही म्हटलो त्याला देवाला आंघोळ करायचं आहे, नाही इकडे मिरर आहे नाही काय यार. असे पण फायदा उचलता. आता ह्याच्यासोबत लढायची गरज नाही. बट सगळं सगळं यार ठीक आहे. हा, देवाच्या पाया पडा. हा, चला. हे आता आम्ही पोहोचलोय पंढरपूर. हे कुठलं मंदिर आहे मम्मी? पंढरपूरचं कुठलं मंदिर? पांडुरंगाचं यांचं. हा चल, इकडे पहिलं आपण पाया पडू मग जाऊ. मस्त ब्युटिफुल मंदिर. या सुपर सो गुड मॅन. ॲक्च्युली थकलं. दोन्ही बॅग इकडे पकडायला लावल्यात मला. मी दाखवतो. हे बाबा दोन्ही बॅग. असं हार वगैरे सकाळची. अरे मम्मी चल ना मम्मी.
अरे मम्मी, अरे आल्यावर घेऊ ना, इथं हात दुखा लागलाय. काय यार तू. अच्छा बघू माझी काय. नीट पकड ग कॅमेरा, तुला कॅमेरा आता मला शिकवावं लागणार सगळं पकडायला. आता माझ्यासोबत तुला ट्रॅव्हल करायचं आहे. कसं वाटलं, खरंच चांगलं दिसायला. छान छान. हा ती चैन लाव थोडी. ती कॅमेरा बघ कसं, एखादी पोरगी बिरगी म्हणेल की नाही. छान आहे छान आहे. कसं कॅमेरा पकडला. थांबा. व्हेरी गुड मॉर्निंग. ती त्या मंदिरकडे गेले. ती कुठले मंदिर, येल्लामाईच्या मंदिरला गेलेले. आमचे आता दर्शन झाले. कसं झालं दर्शन. अगं बोल, हस का. एकदम उत्तम. आणि टिकप मस्त वाटत लागलं तिथं. छान झालं, छान एकदम छान. चला ते तरी कुणाकडनं अपेक्षा करायची. बरोबर आहे. गिरायक म्हणतात आम्हाला रुपये 8 मिळाला. बरं दोन द्या. आणि हार किती आहे? हार घेत तसे 50चे 2 आहेत, 100चे 2 आहेत. पण फ्रेश फ्रेश आहे ना आजचं सकाळचं. नाही विचारतो हो असं. हा 10 वेळा विचारा की. आम्हाला रोज विकायला पुरत नाही, तुम्हाला पुरत आवडतो ते शिळा देऊ. हा विकोबाला द्या. नाही नाही, आम्हाला तिकडे गेला मला. असं सांगा ना मला. नाही तुम्ही देवाला चालला का म्हणून. नाही आता येल्लामाईला जायचं आहे बरोबर. आम्हाला. कशी गाडी वगैरे कशी भेटेल. तुम्ही इथून सांगोल चौकात जावा. तिकडे जाऊ नका आता खाली. मंदिरा पाठीमागे जावा. हा 2 मंडई, भाजी मंडई बोळ आहे. काळा मारुती कोठा विचारा. महात्मा फुलेचा पुतळा लागेल. हा त्या पुतळ्यापाशी रिक्षा गाड्या थांबलेली असते. काशेगाव म्हणतो. इथून आता मी सरळ जाणार. मंदिरा पाठीमागे जायचं. मंदिराच्या पाठीमागे गेलो. तिथे गेला की भाजी मंडईला जाणारा बोल कोणत्या कोणी दुकानदाराला विचार. बोल दाखवतो. सरळ जायचं. अच्छा. सरळ गेला की काळा मारुत होतो. काळा मारुतीच्या थोडंसं पुढे गेलं. किती पैसे घेतात. पुतळा घेते. पैसे किती घेतात. तिथून जायला घेतील 50 रुपये, 10-20 रुपये. बर. तुमच्या दोघात 50 घेतील. व्हेरी स्मार्ट आहे अंदाज. हेअरस्टाईल लेकर आपण.
कांदा निकाल रे कांदा. मस्त वाटतंय बघायला. सगळं हिरवगार झालं. हे ऊस आहे ऊस. आता त्या कसं वाटायला आम्ही आल्यावर? आम्ही मशीनला बरं लांबुटीला आलाव का म्हणावं, तिथं पिवळं टमटम असते म्हणावं. आम्ही आल्यावर कसं वाटायला लागलं ती सांगा पहिला. नसलं टायमालाच काय करता म्हणून पिवळं टमटम तिथं सारखं उभंच असतं. दुसरीकडे भाड्याने गेलं असलं तर म्हणून म्हणते. कुठे भाडी लागते ते आता. आकाला दे आका का आका खाणार नाही पडली आहे ना. मला तिनं ते लेकरांना दिले होते दोन्ही पापड. पोचलो घरी. तुम्ही पण खात आहे पापड तळले कशी खावा. आता त्या तुम्हाला कसं वाटायला लागलं आम्ही एवढ्या दिवसात ना आलो तर? चांगलं वाटायला. हा शूटिंग करायला आले. सांगा तरी. बरं की आम्ही मावशा हाय असं करा हाय. बा मग आज म्हणलं बरं काय झालं जाताना नंबर घेते. नंबर हा एकाच्या मोबाईल मध्ये. हॅलो ते मगा तुझ्या नंबर फोन लावला होता ते नंबर सांग ना. हा ते गाडीवाल्याला. फादर अडकून बसली म्हणा मोरा लांबुटीला. डॉटर. विकास भाऊ पण घेतला तर बघा नाही तर लसूण चालू. बसा. तात्या स्माइल. तात्या तात्या स्माइल स्माइल. आका ही चहा करायचा का तुला थोडं? इथं धरू लागी. आई तू लिंब नेसा लागली ना मी एक तुला साडी देते. आता तिला कणाली माझी डॉक्टर. नेसली हे केलं साडी. फादर तुम्ही बांधून ठेवा पटापट. ब्रदर चांगलं होऊ दे आशीर्वाद. नाही मी तुला देते नवीन आता ordering करूनच आणली. नवीन आणि तुझ्या लायकीची आहे म्हणजे तुला नेसण्याची बोलण्याची. तू माझी घाला ना साडी आका. कल्याण होऊ दे. माय फेवरेट पर्सन इन दिस डे. तात्या आता किती वाजता निघायचं आहे? आता निघायचं जातो अर्ध्या 4 वाजेपर्यंत तिथं जातो. आणि संध्याकाळी किती वाजता येणार आहो? 9 वाजेपर्यंत घरी येतो. आम्हाला काय बरं येताना काहीतरी घेऊन ये मग फर्रा बिर्रा. हा काय घेऊन येतो? काय 4-2 कोंबडे बिंबड्या आणायचे. आकाकडे फर्रा घेऊन येतो का? 4-2 कोंबड्या. बा बकरं पाहिजे. बकर. आला नाही बकरं खायच्या टायमाला एवढं मोठं मटण सर्व्याला सांगून अगं तेव्हा कुठं काम धंदा असतोय. मी तर एक काय आहे का त्याला मग? आपण बघितलं नाही काय.